हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अंड्याची बिर्याणी बनवतो, पण अतिशय कमी मसाल्यात आपण अंड्याची बिर्याणी बनवतो. त्यासाठी हे बघा, आपण एक मसाला करायचा आहे. त्यामध्ये पुदिना टाकलेला आहे, ह्या मिरच्या टाकायच्या, खूप कमी मसाल्यात करायची आहे. आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या. कोथिंबीर आपण हे करतो ना, त्याच्या काड्या असतात त्या टाकायच्या याच्यामध्ये. आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, एक 7-8 छोट्या छोट्या आहेत म्हणून एक 10 टाकल्यात मी. आणि हा 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा. आणि हे मिक्सरचं भांड्यात आपण वाटून घ्यायचं चांगलं. हे बघा, हे चांगलं वाटून घेतलेलं आहे. आता हे बघा, पाणी आपण एका साईडला उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण पाणी उकळेपर्यंत हे तांदूळ धुवून घेऊयात. हे बघा, हे 3-4 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये तमालपत्रे आणि हे बघा, दालचिनी, काळी मिरी, मसाला वेलची, जावित्री आणि ही लवंग, असे खडे मसाले टाकायचे आहेत. आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण नमक टाकायचं आहे. आता हे तांदूळ आपण जे धुतलेले आहेत ना, ते टाकलेले आहेत. आता चांगले हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आणि आपण ह्याला मीडियम गॅसला चांगले उकळून द्यायचे. जास्त मोठा गॅस करायचा नाही, मीडियम गॅसवर उकळून द्यायचे. आता चमच्याभर तेल टाकायचं आहे, म्हणजे मोकळा मोकळा भात होतो, म्हणून चमच्याभर तेल टाकायचं. हे बघा, आपण अंडी उकडून घेतलेली आहेत. आता ही आपण सालं काढून घेतलेली आहे, त्याची सोलून घेतलेली आहेत. हे बघा, 80% इकडं भात शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे भात. हे बघा, आता हे सगळं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी सगळं खाली निघून जाईल. हे बघा, आता हे तमालपत्रीचं काम झालेलं आहे. आता आपण काढून टाकायचे आहे. हे बघा, आता भात हा सगळा काढून घेतलेला आहे. आता थोडं साईडला ठेवू. आता आपण दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे. त्यावर तूप टाकायचं. आपण 2 चमचे तूप टाकूयात. तूप वितळत आहे तर हे बघा, अतिशय सोप्या पद्धतीत आपण हा कांदा कट करायचा आहे. हे बघा, हे मी ना बाजारातून एक 70-80 रुपयाला हे कटर घेतलेलं होतं, पण पटकन होतं. ह्याने फटाफट कट करून होतं आणि पातळ स्लाइस होता त्याचे. हे बघा, 1-2 मिनिटाच्या आत हे सगळे कांदे कट करून झाले. आता आपण तूप गरम झालेलं आहे, यामध्ये टाकूयात. बघा, चांगलं तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये सगळा कांदा आपण जो कट केलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीत साधी सरळ रेसिपी आहे आणि खूप चवीला सुंदर लागते. अशी काही कमी मसाले टाकले म्हणून काही हे नाही लागत, खूप छान होते आणि अतिशय साधी सांगितलेली आहे. आता जो आपण मसाला केलाय ना, तो टाकून देऊ याच्यामध्ये आणि चांगला परतायचा आहे. मैत्रिणी, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कट करून याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, ते मसाल्याचंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. अगदी 3-4 चमचे टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि काश्मीरी लाल तिखट 2 चमचे टाकलेलं आहे. आणि हळद पावडर 1 चमचा. आणि हा बिर्याणी मसाला, कोणताही जो बिर्याणी मसाला असेल तो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. मी 2 चमचे नॉर्मल बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे. हे बघा, 2 मिनिटांनी
आता आपण याच्यामध्ये एक अंड असंच किसून टाकायचं, कारण माझी मुलं पूर्ण असं अंड अख्खं खात नाहीत, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये किसून एक अंड टाकून देते, कारण मसाल्यात ते व्यवस्थित मिक्स होतं. हे बघा, हे चांगलं सगळं किसून टाकायचं याच्यामध्ये. एक दोन कितीही पण तुम्ही अंडे टाकू शकता. हां, मी एक टाकलेलं, कारण थोडंसंच माझा तांदूळ भात आहे, त्याच्यामुळे एकच टाकलेलं आहे. आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे अंडी, याच्यातली निम्मे अंडी ह्याच्यामध्ये टाकायची आहेत मसाल्यामध्ये, आणि निम्मे अंडी मी वरती टाकायला ठेवलेली आहेत. साधं सिंपल आहे हे. आणि हे बघा, आता हा भात ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी टाकलेला आहे. आता ह्याच्यावर ही अंडी ठेवून द्यायची. आता कोथिंबीर टाकायची आहे. झाकण ठेवलेलं आहे. त्यावर आता हे मी काजू तळून घेतलेले आहेत ते टाकायचे. अशा पद्धतीने हे काजूवर टाकायचे आहेत. आणि झाकण ठेवूया थोड्या वेळ परत 1-2 मिनटं ठेवले. आणि आता ह्याच्यावर आपण तूप टाकायचं आहे. आता आपण परत झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिटासाठी परत झाकण ठेवून घेऊ. हे बघा, आता रेडी आहे आपली साधी सिंपल अशी अंड्याची बिर्याणी. आहे ना सुंदर, खूप सुंदर आहे. चला मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.